आम्ही हुशार भाऊ असं तुम्हाला आश्वासन देतो पूर्ण महाराष्ट्राला। ब्लॉगच बनला नहीं आज। घर से निकलते ही कुछ दूर चलते ही रास्ते में है उसका घर। सुबह जो देखा तो बाल बनाती हो खिड़की में आई नजर। आणि संस्कृतचं काय शिकवलं यायचं का भाषांतर बी टाकून दे। बेटा तेरा भविष्य बताओ क्या बेटा, तुम्हारे पास लाखों रुपए आने वाले हैं एक साल के बाद, लाखों नहीं करोड़ों। तू करोड़ों रुपए के बाप की मालकिन बनने वाली है। तुम्हारे बाप के पास एक साल के बाद 5 करोड़ रुपए आने वाले हैं बेटा। हे बेटा, बेटा ऐसे करोगे तो फिर तुम्हें फूटी कौड़ी भी नहीं देगा तुम्हारा बाप। हाँ बेटा, 5 करोड़ आने वाले तुम्हारे पिताजी के पास एक साल के बाद, समझी? तुम करोड़पति बाप की बेटी बनने वाली हो, समझी? कपड्यांच्या घड्या कसं करतात बेटा? असं नाही खरंच विचारतोय सिरियसली? नाही उलट शिंदे करा ते कपड्यांमध्ये जातात ना। मम्मी मी करून दिली असते ना कपड्यांच्या घड्या, करतील पण परत करण्या पडतील ते उलट सुलट्याने केल्या तर। उलट्याच करायच्या कपड्यांच्या घड्या, म्हणजे त्याच्यावर धूळ माती बसत नाही। आम्हाला धूळ माती बसवायची पप्पा। घड्या करून कपड्यांच्या काय? हॅलो मला सांग की मला एकदम स्थिर मन, शांत बुद्धी आणि आरोग्य असं कणखर हेल्थी शरीर पाहिजे बस। जेवण करताना कायम प्रार्थना म्हणायची, हे प्रभू परमेश्वरा मी तुझं भोजन करतोय, भोजन हा तुझा प्रसाद आहे, ज्यांनी ज्यांनी बनवलं त्यांचं सर्वांचं खूप खूप आभार, आणि हा तुझा प्रसाद माझ्या शरीरात जाऊन तो माझ्या मानसिक आणि शारीरिक क्षमता वाढवेल, आरोग्य चांगलं ठेवेल आणि मला आनंद प्राप्त करेल। एवढंच बोलल्याने इतका फरक पडतो। भोजन अक्षरशः म्हणजे महाप्रसाद होऊन जातात। आजचे पराठे आणि ही चटणी एकदम मजा येते खायला। मला ठसका गेला नाकात, तिखट तिखट झालं एकदम। गरम गरम पराठे तयार होत आहेत। चटणी खायला मजा येते ना, त्याच्यात लाल मिरची टाकली, मिक्सर मध्ये मी पण खाल्ली लाल मिरची। आता काय शिवते का तू दिदूची? तिचा शाळेचा वेळ झाला। ही नवी पॅन्ट का ग? आत्ता तर आणली ही पॅन्ट। किती लिटरचा कोट आहे ती? म्हणजे कमरेत का? कमरेत नाही, दोरा दोरा दोरा। मग तिथे लूजच पाहिजे ना कधी तू, कारण तू पुढे मोठी होशील। माणसाची पॅन्ट घालून आली गो। टीचर सुद्धा बोलली मला। आणि बोलताना कपड्यावर आड्या नको पाहिजे, एकदम स्माइल नेस्ट पाहिजे दिदू। हे परफेक्ट आलं। टाळ्या 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 टाळ्या। लाईक करा व्हिडिओला, लाईक। कोण गायब आहे? अब्सेंट कोण आहे? लिस्ट किती मुलांची? 19 मुलांची, 18 मुलांची लिस्ट होते, मुलं 19 म्हणजे एक व्यक्ती जास्त, एक स्टुडंट जास्त आहे। हां पण लिहिल्या गेले। कोण जास्त आहे हात वरती करा। अरे जो रोज येत नव्हता ना, आजच आला पहिल्यांदा, तो कोण आहे? हा अंकित आलाय ना। काय अंकित? अंकित आहे का तुझं नाव? अथर्व। अथर्वचं पण नाव लिहिलंय? मग सगळ्यांना नाव लिहून वाचून वाचून मग काहीतरी मिस्टेक होते तुमची। आज घोळा असा झालाय। थांबा 2 मिनिटं, किती आले थांबा, बोलू नका बोलू नका। 17 कृष्णा, 18 आणि वेदांत कोणी? मी तर सिरीज नंबर बी चेक। थांबा 2 मिनिटं हलू नका। 3 ए तू तिथेच थांब, थांब जागेवरच थांब। 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15। मग सोडा कस काय आहे? नाही रे तुम्ही मोजा बरं। 16 आहे ना, ती आली होती 17।
वेदांत नाही ना 15 देतात ना 3 आणि 3 6. ए लाईन मध्ये उभे राहता. हा लाईन मध्ये उभे लाईन राहतात मध्ये उभे राहता. एकदम लाईन मध्ये सरळ लाईनीमध्ये. असं कसं काय होतं इतका मोठा गोंधळ एक मुलाचा लाईनीमध्ये सांगितलं तुम्हाला मराठीत ऐकून येत का? चला लाईनीत उभे राहा. तू पण एका लाईनीत आहे ना ग चैतन्य? उभे राहा तिच्या. हा लाईनीत तू पण लाईनीत आहे ना बाळा? देवांश लाईन मध्ये हो. लाईन अरे तुमच्यामध्ये चाललं जा ना. हर्षूच्या मागे चाललं जा. तुमच्यामध्ये अंतर ठेवा ना. तू का बरं धरते हर्षू तिला? हा तू पुढे इकडे येऊन जा. हा बस बस. लाईन लावायला इतका वेळ लागतोय हे तुम्हाला. सोडा मुलं. 3 आता बोलू नका. 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 येत तिला काउंट केलं का? हा ही राहिली का? 4 4 आणि 5 काउंट करा नाव तुम्ही. नाही ना थांब ना. 4 आणि 5 9 10 11 12 13 14 15 16 16 येतात. 17 प्रिया गेली. वेदांत 18. मोठा कृष्णा. मग इथं नाव फक्त 18 दिली. आता मी त्याचं नाव घेतलं खाली खाली बसायचं. हा त्याचं नाव घेतलं खाली बस. सिट डाऊन. हर्षाली सिट डाऊन. सेजल देवांश पायल खाली बसली. मोहित येस म्हणून खाली बसायचं. उपासना यस बोलत जा. रितिका वेदांत ऍब्सेंट. नेहा वेद पार्थ देवराज मानवी चंचल अथर्व अंकिता कृष्णा काय मग कसं काय गोंधळ? मुलं आठराचे नाव येतात. जाऊ दे म्हणता काय करू ते पुढे जातो. प्रियाचं नाव आहे. प्रियाचं नाव आहे. मग आता तुम्ही युट्यूबला येणार. पूर्ण महाराष्ट्र तुम्हाला बघणार. तुम्ही हुशार व्हायला पाहिजे का नाही मग? हा प्रियाचं नसू शकते कदाचित. बरं का? आजपासून अभ्यास एकदम रेग्युलर करायचा. कारण तुम्हाला लोक बघतील. तुम्ही प्रियाचं नाव नाही. उद्या उठून मोठे ऑफिसर होणार बरोबर, बिझनेसमॅन होणार. तर त्याच्यासाठी आजपासून तयारी करावी लागेल तुम्हाला. मग तयारी करण्यासाठी काय करावं लागेल? अभ्यास. टीव्ही जास्त बघायचा, मोबाईल जास्त बघायचा, जेवण वेळेवर, हा झोपायचं वेळेवर, सकाळी लवकर उठायचं, ब्रश करायचा. काय करायचा? हा नाही पहिले काय करायचं? टॉयलेटला जायचं, मग ब्रश करायचा, मग त्याच्यानंतर आंघोळ करायची. आंघोळ हा आंघोळ करायची. मग आंघोळ केल्यानंतर देवाला प्रार्थना करायची बरोबर. जेवताना सुद्धा देवाला प्रार्थना करायची. हे भगवंता हा हे तुझं भोजन प्रसाद आहे. काय आहे? हे तुझं भोजन प्रसाद आहे. ते माझ्या शरीरात गेल्यावर माझ्या शरीराला आरोग्य मिळू दे, मनाला आनंद मिळू दे असं म्हणायचं बरोबर. देवाचे धन्यवाद मानायचे. आपल्याला भोजन कोणामुळे मिळतं? देवामुळेच बरोबर. प्रत्येक गोष्टीचा धन्यवाद मानायचा. शिक्षकांचा बी धन्यवाद मानायचे बरोबर. तर म्हणा मग आता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणा बेल बटन दाबा. आणि आम्ही हुशार होऊ असं तुम्हाला आश्वासन देतो पूर्ण महाराष्ट्राला. मग आता पूर्ण महाराष्ट्राला आपण आश्वासन दिलेलं आहे. तर आपल्या गावाचं नाव मोठं व्हायला पाहिजे बरोबर. तुम्ही जर मोठे झाले तर गावाचं नाव मोठं होईल का नाही? हा तुमच्या आईवडिलांचं नाव मोठं होईल बरोबर आहे का नाही? चला मग आम्ही आलोय प्लॉट बघायला. हे बघा इकडे प्लॉट पडलेले आहेत. कुण्या रोड तयार झालेले आहेत. थोडे थोडे कच्चे रस्ते तयार केले. याच्यावर आता ते हे टाकतील बुते काँक्रिटीकरण सारखं पक्के रस्ते बनवतील. तरी ते माझ्या मते 1000च्या पुढे भाव असेल. 800 900 1000. मेन रस्त्यावरच येते प्लॉट. हा मेन रस्ता आहे. हा रस्ता सरळ जळगावला जातो. त्या तिथे पण एक घर बनलंय, मस्त घर बनलंय. ते कौलारूंचं घर आहे बरं ते. आणि इकडे जे ना या साईडला ओम शांतीचं केंद्र आहे. हे जे पिवळी भिंत आपली निळी भिंत दिसते ना त्याच्या मागे वाटतं ते. आजूबाजूला शेती आहे सर्व. इकडे केळी आहे समोर. हे केळीचं वावर आहे. आणि इकडे पुढे गाव आहे मग या साईडला सावखेडा. हा उत्तर दक्षिण जर रोड असला त्या रोडाला लागूनच आपण प्लॉट घ्यायचा बरोबर. आता हा उत्तर दक्षिणच आहे. हा तो समोरून येणारा इथपर्यंत उत्तर दक्षिण. त्याला आडवा आहे पूर्व पश्चिम. पूर्व पश्चिम. आणि तो एक रोड आहे तो करता. हा उत्तर दक्षिण. तो समोरचा म्हणजे घराचं जे मुख्य द्वार आहे ते कोणत्या दिशेला यायला पाहिजे? पूर्व पश्चिम. पूर्व पश्चिम किंवा उत्तर? नाही पूर्व पश्चिम पाहिजे. घर पूर्व पश्चिम दार पाहिजे की बरोबर. उत्तर दिशा बी चांगली सांगतात. उत्तर दिशा चांगली आहे पण ती
तरी मीडियम आहे ते. हा हा. एक नंबर म्हणजे पूर्व पूर्व आणि पश्चिम. उगवता सूर्य पूर्व दिशेला. हा आपण म्हणजे इथे टाकले आहे त्यांनी 3 रोड टाकले हम्म. आहे. 4 रोड आहे. 4 रोड. त्यापैकी 3 रोड पूर्व पश्चिम आहे हा हा. आणि 2 रोड उत्तर दक्षिण आहे. उत्तर दक्षिण. हा एक उत्तर दक्षिण आहे आणि तो एक मेन मोठा रोड आहे डायरेक्ट तो सरळ. पण उत्तर दक्षिण तो आहे. बी उत्तर दक्षिण. आणि हा छोटा आहे हा हा. 2 प्लाटांचा हा पण आहे उत्तर दक्षिण. बरोबर. चढ आमंत्रण आहे का जेवणाचं? येतो कार्यक्रम. फक्त 12 माणसं झाली. त्या गावात साखरपुड्याचा कार्यक्रम आहे वाटतं. स्कूल मधून केव्हा आली बेटा? मी दिसलो होतो का तुला? आता किती वाजले? 6:30 वाजले. तर आजचा ब्लॉग तुम्हाला नक्कीच आवडला असेल. ब्लॉग आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि जिजू सांगेल चॅनलला सबस्क्राईब करा, सबस्क्राईब व्हिडिओला करा. शेअर करा आणि आणि वैशाली व्हिडिओच्या सांगेल- खाली वैशाली कमेंट सांगेल- करा. वैशाली काय सांगेल? बेल बटन दाबा. सांग बेल बटन द्या. बेल बटन दाबा. तिघं आम्ही तुम्हाला कलाकार. आमच्या व्हिडिओची आल्यावर नोटिफिकेशन भेटायला हवी. हा व्हिडिओ आम्ही पब्लिश केल्यानंतर तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळेल म्हणून बेल बटन दाबणं गरजेचं आहे असं आमची द्रोणा सांगते.